निसर्गाचे सौंदर्य, मानवी मनाचे अंतरंग, सामाजिक असंतोष आणि स्वातंत्र्याची तेजस्वी मशाल आपल्या लेखणीतून पेटवणारे युगपुरुष म्हणजे कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर, जे मराठी साहित्य विश्वात कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जातात. कुसुमाग्रज हे केवळ कवी नव्हते, तर ते नाटककार, कथाकार आणि समाजसुधारकही होते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचारांचे तेज आणि शब्दांचे वैभव आजही मराठी मनाला प्रेरणा देत आहे. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. थोर मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवास व मराठी साहित्याच्या उत्थानासाठी असलेल्या अमूल्य योगदानाचा आढावा घेणार आहोत. कुसुमाग्रजांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे गजानन रंगनाथ शिरवाडकर म्हणून झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव येथे तर पुढील शिक्षण नाशिकमध्ये झाले. दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर झाले. नाशिकच्या HPT कॉलेजमधून त्यांनी मराठी आणि इंग्रजी विषयात BA ची पदवी घेतली. 1932 मध्ये म्हणजेच वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेऊन आपल्यातील सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली. 1933 मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह जीवन लहरी प्रकाशित झाला. सुरुवातीच्या काळात त्यांनी पत्रकारिता आणि सती सुलोचना या चित्रपटासाठी पटकथा लेखन आणि अभिनयाचाही अनुभव घेतला. मात्र 1942 हे वर्ष त्यांच्या साहित्य कारकिर्दीतील एक महत्त्वाचे वळण ठरले. याच वर्षी त्यांचा विशाखा हा कविता संग्रह वि.स. खांडेकर यांनी स्वखर्चाने प्रकाशित केला, ज्यातील कवितांनी चले जाव आंदोलनात तरुणांना प्रेरणा दिली आणि हा संग्रह मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट कलाकृती ठरला. 5 दशकाहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीत कुसुमाग्रजांनी साहित्याच्या प्रत्येक दालनात आपला ठसा उमटवला. त्यांची कविता राष्ट्रीय उत्थानापासून ते सामाजिक विषमतेपर्यंतच्या विषयांवर भाष्य करणारी होती. त्यांच्या महत्त्वपूर्ण काव्यसंग्रहांमध्ये विशाखा, हिमरेषा, छंदोमयी, जीवन लहरी, जाईचा कुंज, समिधा, मराठी माती, वादळवेल, रसयात्रा, मुक्तायन, प्रवासी पक्षी, पाथेय, मेघदूत यांचा समावेश होता. त्यांनी कथालेखनातही मोठे योगदान दिले. त्यांचे महत्त्वाचे कथासंग्रह म्हणजे फुलवाली, सतारीचे बोल, प्रेम आणि मांजर, वाटेवरल्या चावल्या आणि शेक्सपियरच्या शोधात. त्यांनी वैष्णव, जान्हवी आणि कल्पनेच्या तीरावर अशा कादंबऱ्या लिहिल्या. पण मराठी रंगभूमीला त्यांचे सर्वात मोठे योगदान त्यांच्या नाटकातून मिळाले. त्यांनी एकूण 18 नाटके लिहिली, ज्यात ययाती आणि देवयानी, विजा म्हणाला धरतीला, नटसम्राट, दूरचे दिवे, दुसरा पेशवा, वैजयंती, राजमुकुट म्हणजेच शेक्सपियरच्या मॅकबेथचे रूपांतर, विदूषक, एक होती वाघीण, आनंद, मुख्यमंत्री, चंद्र जिथे उगवत नाही, महंत, कैकेयी यांचा समावेश आहे. कुसुमाग्रजांचे सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून नटसम्राट ओळखले जाते, ज्याचे मूळ कथानक शेक्सपियरच्या किंग लिअरमध्ये आहे. रूपांतर करताना मध्यवर्ती व्यक्तिरेखा राजा न राहता ती रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट असलेल्या नटाची व्हावी अशी कल्पना कुसुमाग्रजांना सुचली. एका इंग्रजी चित्रपटातील तणावाखाली असलेल्या नटाचे रंगभूमीवरील वास्तव्य, किंग लिअरचा सांगडा आणि नानासाहेब फाटक यांचे व्यक्तिमत्व या तिन्ही गोष्टींच्या मिश्रणातून नटसम्राटमधील आप्पासाहेब बेलवलकर ही अजरामर व्यक्तिरेखा साकारली. मराठी साहित्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना 1974 मध्ये नटसम्राट नाटकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. 1987 मध्ये त्यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 1991 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. दुर्दैवाने 10 मार्च 1999 रोजी कुसुमाग्रजांनी नाशिकमध्ये त्यांच्या घरात अखेरचा श्वास घेतला. त्या दिवशी मराठी साहित्याचे तारे कमी झाले, पण त्यांच्या रचनांनी त्यांच्या अस्तित्वाला अनंत काळ जगण्याची घडी घातली. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि भारतीय साहित्याला एक महान विचारवंत, मानवतावादी आणि कलाकार गमवावा लागला. थोडक्यात कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या लेखनाने फक्त सुंदर भाषा निर्माण केली नाही, तर सामाजिक संघर्ष, स्वातंत्र्याची चळवळ, मानवी मूल्ये आणि नाटकाच्या माध्यमातून मानवी अस्तित्वांचा अर्थ पुन्हा शोधला. त्यांची कविता, कथा, नाटकं, कादंबऱ्या आजही मराठी रसिकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या शब्दांमध्ये आहे काळाच्या प्रवाहात फिकट न होणारी तीच गंभीरता, तीच संवेदना आणि तीच आशा, जी मराठी साहित्याला उत्तरोत्तर समृद्ध करणारी आहे.
तर मंडळी, आजच्या पुरता एवढंच. आम्हाला आशा आहे तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.